जळगाव शहरात आज सकाळपासून संततधार तसेच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि या पावसामुळे जळगाव शहरातल्या अनेक उंच सकल भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। आपण आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या समोर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर उड्डाणपुला खालचा हा रस्ता आहे। हा एका बाजूचा हा जो रस्ता आहे उड्डाणपुलाचा जाण्यासाठीचा, या रस्त्यावर जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे पावसाचं पाणी साचलेलं आहे आणि अक्षरशः या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणच्या रस्त्याला जे आहे तलावाचं स्वरूप आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। हा या ठिकाणाहून जाणारा शिवाजीनगरचा उड्डाणपूल आहे आणि या उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि साचलेल्या पाण्यातूनच या ठिकाणी जे आहे वाहनधारकांना वाट काढावे लागते आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकता की जाण्यासाठी रस्ता शिल्लक नसल्यामुळे या ठिकाणी या पावसाच्या साचलेल्या पाण्यातून जे आहे नागरिकांना आपली वाट काढावी लागते आहे, वाहनधारकांना आपली वाट काढावी लागते आहे। दुचाकी असतील, चारचाकी असतील, या पावसाच्या पाण्यातूनच या ठिकाणी नागरिकांना वाट काढावी लागते आहे आणि मोठी कसरत जी आहे वाहनधारकांना या पाण्यातून जे आहे वाट काढताना पाहायला मिळते आहे। जळगाव जिल्हा परिषदेची या ठिकाणची इमारत आहे आणि या इमारतीच्या अगदी समोरच्याच बाजूला जे आहे या ठिकाणी या रस्त्यावर जे आहे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। जाण्यासाठी कुठलाही रस्ता शिल्लक नाही, त्यामुळे पावसाच्या साचलेल्या पाण्यातूनच जे आहे वाहनधारकांना आपली वाट या ठिकाणी काढावी लागत आहे। जवळपास अर्धा ते 1 फुटापर्यंत जर आपण बघितलं तर खोल अशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांना जे आहे अशाच पद्धतीने या साचलेल्या पाण्यातून जे आहे वाट काढावी लागते आहे। मोठी कसरत जी आहे या ठिकाणी नागरिकांना करावी लागते आहे आणि त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना या ठिकाणी या नागरिकांना करावा लागतो आहे। अशा पद्धतीने आज जळगाव मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव शहरातील रस्त्यांची दाणादाण उडालेली असताना जळगाव शहरामध्ये उंच सकल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे या पाण्याचा नागरिकांना असेल मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहनधारकांना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।